नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. आज आम्ही चाललोय एका रहस्यमय ठिकाणी. आम्ही आज चाललोय, मी, माझी बायको, आमची दीदी आणि आमचं भाऊजी. मग आता ह्याने आले बघा, ह्याने म्हणले चला. मग त्यानंतर आम्ही गेलो रामलिंग मंदिर आळते. ते हे आहे रहस्यमय ठिकाण. हे आहे प्रभू श्रीरामांचे पार्श्वभूमी आहे इथं. प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा इथं आलते. तेव्हा आम्ही नव्हतं, म्हणून आता आम्ही गेले. रामलिंग मंदिराचा नेमकं विषय काय आहे हे इथं लिहिलेलं होतं सगळं. मग मी काय लय वाचत बसलो नाही, मी डायरेक्ट गेलो मंदिरात आत. मग विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे इथं. मग विठ्ठल रुक्मिणीला जरा पाया पडलो, म्हटलं माझा संसार सुखाचा होते. मग त्यानंतर गेला आम्ही देवळात. मला देवळात काय शूटिंग काढू दिली नाही. मग आजी म्हणली या लागली बाहेर थांबा. मग आम्ही आज जाऊन महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतलं, जरा त्याच्यावर अभिषेक घातलं पाण्याचं ते पण. मग त्यानंतर गेलो वर. वर गेल्यानंतर मग याने म्हणले जरा इथे कुठलं देवाचं मंदिर आहे बघूया, इथं जरा मी पाया पडतो. मग पडा जावा म्हणलं. मग मी तोपर्यंत खाली जरा व्ह्यू बघितलं, सगळा व्ह्यू म्हणलं डेंजर दिसाले म्हणलं, सगळं काय विषय हार्ड काम आहे सगळं म्हणलं. जरा बारीक रिमझिम पाऊस चालू होता, त्याच्यामुळे जरा वातावरण डेंजर झालं. तोपर्यंत मासं बी म्हणले अण्णा आम्ही पण आहे, जरा आम्हाला बी व्हिडिओ मध्ये घ्या, या की भावानं म्हणलं जरा. मग त्यानंतर आमची दीदी म्हणली आपण एक 4 व्हीलर घेऊया काय. मग भाऊजी म्हणले घे की म्हणले, थार घे म्हणले, आपल्याला पैशाची कमी नाही. मग त्यानंतर आम्ही वरती गेलो. वरती जाताना मग जरा आम्हाला असला रस्ता होता की आम्हाला कळायचं बंद झालं की रस्ता, गाडी आत्ता खराब होत्या का मग खराब होत्या, हे जी परिस्थिती. मग सगळं ह्यो एवढा देखना पण रस्ता करून आम्ही पार गेलो आलमप्रभू तीर्थक्षेत्र आळते इथे वरती. मग वरती गेल्यानंतर मग आम्ही जरा ज्योत बघितलो. मग हे ज्योतीचं रहस्य काय मला काय कळण झाले, मला काय विषय मला नेमकं माहिती पाहिजे होता. मग मामानं मला सांगितले ते मामा विजलं तर ते ज्योत विजलं तर जगच बुडलं असं हे आहे. ते अनप्रभू महाराजांनी ते प्रकट करून गेलेले आहे. मग हे मामाने मला सांगितल्यानंतर मी म्हणलो ह्यो काय बाबा लय विषय हार्ड आहे म्हणलं. पहिला इथनं गायब होया, कुठेतरी वारे यायचं आणि काहीतरी गोंगाला व्हायचं आणि पहिला मरायचं आम्हीच. मग इथनं आम्ही गायब झालो. मग आम्ही तिथं पुढे गेलो तर आणि खाली गेल्यानंतर या तळ्यात आम्हाला जरा कासव दिसला. मग कासव म्हणला काय काय अण्णा, काय विषय, काय करायला आलाय, लय दिवसानं आलासा. कारण की आम्ही लहानपणी इथं जात होतो ने, आमची ओळख आहे जरा, त्यांची घसट आहे ने पहिल्यापासून. म्हणताना त्यांना पण जरासं ओळख दाखवा लागत्या, कारण की आपलं वजनच तसं आहे हो. मग त्यानंतर मग आम्ही खाली आलो. म्हणलीत ह्यानी आमचं आम्ही जातो नो, तुम्ही काय करता करा. मग ह्यानी गेले, मग आम्ही काय करावं. मग आम्ही म्हटलं ठीक आहे म्हटलं जातो म्हणलं आम्ही, पण विषय संपला.